परमेश्वर पित्याने उद्देश दिलं होतं की मानव जातीच्या तारणाचं, आणि तेच ध्येय प्रभू येशूने स्वतः समोर ठेवलं की मला ह्या मानव जातीचा उद्धार करायचा आहे. And that was the highest personal achievement I had to achieve. आणि हेच मला सगळ्यात मोठं हायेस्ट सर्वात परमोच्च अचीवमेंट आहे, हस्तगत करण्याची गोष्ट आहे. आणि त्याचसाठी मी ह्या पृथ्वीवर आलेलो आहे. या जगामध्ये मी मानवाच्या रूपामध्ये जन्म घेतलेला आहे. हे प्रभू येशूने नेहमीच लक्षात ठेवलं. Apart from going on the cross, I had to fulfill the wish of my Father. आणि प्रभू येशूला परमेश्वर पित्याची, परमपित्याची जी इच्छा होती, जी त्यांच्यावर टाकलेली आशा होती, विश्वास होता, तो पूर्ण करायचा होता क्रूसावर जाण्यासोबतच. I don't want any temptation, whatever it is, but I want to fulfill the desire, the will of my Father. आणि प्रभू येशूने ह्या गोष्टी संपूर्णपणे समजल्या होत्या. पण प्रभू येशूने हे ठरवून टाकलेलं होतं, किती जरी मोह असला, किती जरी चांगला तो मोह असला, किती जरी मोह वाटला, तरी पण परम पित्याने मला काय सांगितलेलं आहे, ज्या ध्येयाने पाठवलेलं आहे तेच ध्येय माझ्या समोर राहणार. बाकी सगळ्या गोष्टी मी नाकारून टाकीन. By suffering on the cross, there could be no resurrection from the tomb and demonstration of the reality of eternal life to mankind. जर प्रभू येशू क्रूसावर मरण पावलेच नसते, प्रभू येशू क्रूसावर खिळलेच नसते, गेलेच नसते, मग मरण पावलेच नसते आणि पुनरुत्थित झालेच नसते, तर आपल्या समोर पुनरुत्थित ख्रिस्ताचं उदाहरण राहिलं नसतं, ख्रिस्त पुनरुत्थित झालेच नसते. आणि सार्वकालिक पुनरुत्थान जीवनानंतरचं जे सार्वकालिक जीवन आहे ह्याचं प्रदर्शन आपल्या मानवासमोर तर झालंच नसतं. That was the crusade of life given by his Father to Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ही जी दिलेली मोहीम परमपित्याने होती, परमपित्याने ही मोहीम प्रभू येशूला दिली होती. And if had he not gone on the cross, what gospel we would have preached? आणि जर का प्रभू येशू क्रूसावर चढलेच नसते, मरण पावलेच नसते, पुनरुत्थित झालेच नसते, तर मग आपण जे देवाचे सेवक आहोत, आपण लोकांना काय शुभवर्तमान सांगितलं? Because he went on the cross, suffered for us, turning grief into joy and giving free gift of redemption to the mankind. कारण काय झालं, प्रभू येशू क्रूसावर चढले, दुःख सहन केलं, पीडा भोगल्या आणि मरण पावले आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाले आणि तारणाचं एक फ्री गिफ्ट, एक मोफत बक्षीस आपल्या मानव जातीसाठी ते उपलब्ध करू शकतो. That is the only reason we praise Lord Jesus Christ. We praise our God, the eternal creator of this world, and you and me. आणि ह्याचसाठी आपण त्या परमपित्याचे, त्या प्रभू येशूची भक्ती करतो, कारण त्याने ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी, माझ्यासाठी केल्या, प्रत्येकासाठी केल्या. Third and final point, the most important point, is the joy of saving souls, each and every soul in this world. आणि तिसरा मुद्दा आपण बघूया, प्रभू येशूला झालेला आनंद. कशासाठी प्रभू येशू क्रूसावर गेले, काय तो आनंद होता, तर तो आनंद आत्मे जिंकण्याचा होता. आणि आत्मे कोणते? आपण, तुम्ही आत्मा, मी आत्मा, जगातला प्रत्येक आत्मा. Each and every soul, every single soul turning the life from darkness to the light. प्रत्येक आत्मा, तुमचा आत्मा, माझा आत्मा, जगातला प्रत्येक आत्मा प्रभू येशूने क्रूसावर जाण्यामुळे त्यांना अंधकारातून प्रकाशात ते येण्याचं शक्य झालं. Jesus endured the cross to experience the joy of saving you and me from sin. प्रभू येशू क्रूसावर चढले. क्रूसावर चढण्याचा प्रभू येशूला आनंद होता का? कारण क्रूसावर चढण्यामुळे, क्रूसावर मरण पावल्यामुळे आणि पुनरुत्थित होण्यामुळे त्यांना शक्य झालं की तुम्हाला आणि मला ते तारू शकत होते. We were slaves
and He came to make us free. आपण गुलाम होतो, तुम्ही आणि मी गुलाम होतो, आणि प्रभू येशू आले आपल्याला फ्री करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी, From स्वातंत्र्य the sin, देण्यासाठी. from the ghastly hands of that ghastly Satan. कुठून स्वतंत्र आपल्याला प्रभू येशूने केलं, तर कुठून मुक्त आपल्याला प्रभू येशूने केलं, तर त्या पापापासून आणि सैतानाच्या पाशापासून. We were guilty and He came to cleanse us. आपण अपराधी होतो आणि प्रभू येशू आपल्याला धुण्यासाठी, तो अपराध दूर करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी आले. We were guilty and He made us free from the sin. आपण अपराधी होतो आणि प्रभू येशू आले त्या पापापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी. We were in darkness and He came to us to give us the light. आपण अंधकारामध्ये होतो, प्रभू येशू आपल्याला प्रकाशात आणण्यासाठी आले. We were helpless and He came to rescue us. आपल्याला कुठूनच मदत मिळत नव्हती आणि प्रभू येशू आले आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी, आपल्याला मदतीचा हात देण्यासाठी, आपल्याला उचलण्यासाठी. We were in a hopeless condition and He came and gave us that eternal life, that everlasting life. आपण आशाहीन होतो, आपलं जीवन आशाहीन होतं, आणि प्रभू येशू आले आपल्याला जीवन देण्यासाठी आणि ते सार्वकालिक जीवन देण्यासाठी. Jesus died for our sins on the cross, turning grief into joy. प्रभू येशू क्रूसावर मरण पावले, त्यांनी दुःख सहन केलं, पीडा भोगल्या, आणि ते दुःख सहन पीडा त्यांनी आनंदामध्ये परिवर्तित केल्या, जे आता आपण 3 मुद्द्यांमध्ये He पाहत makes आहोत. forgiveness possible for each and every human being who accepts Lord Jesus Christ as his or her personal Savior. जो कोणी प्रभू येशूचा स्वीकार करतो, प्रभू येशूच माझा वैयक्तिक आणि एकमेव तारणारा आहे असा म्हणून प्रभू येशूचा स्वीकार करतो, त्या जणांना प्रभू येशूने माफी ही शक्य केलेली आहे. He gives new divine and eternal life. प्रभू येशू काय करतात? दैवी जीवन देतात, सार्वकालिक जीवन ते आपल्याला प्रदान करतात. For God so loved the world that He gave His only begotten Son, whoever believes in Him should not perish but have everlasting life. John 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16. He gave us that epitome of joy in our life. आणि प्रभू येशूने या सर्व गोष्टी करून आनंदाचा परमोच्च बिंदू आपल्यासाठी दिलेला आहे, आपल्यासाठी गाठलेला देखील आहे. And that's why He went on the cross, suffering for us, grieving for us, but turning grief into joy. म्हणून प्रभू येशू क्रूसावर गेले, दुःख सहन केलं, पीडा भोगल्या, आणि ते दुःख सहन पीडा आनंदामध्ये परिवर्तित केल्या. I want to ask one question. Was the death of Christ on the cross a waste as far as you are concerned? मला एक आपल्याला प्रश्न विचारू द्या. हा प्रश्न खास आपल्यासाठी आहे. जर काय प्रभू येशू क्रूसावर जाऊन त्यांनी क्रूसावरचं त्यांचं बलिदान वेस्ट केलेलं आहे, व्यर्थ केलेलं आहे काय? If you have rejected Him till this moment, then as far as you are concerned, He died in vain. आणि हा प्रश्न खास आपल्यासाठी आहे. आणि जर आपण प्रभू येशूला रिजेक्ट केलं, नाकारलं, तर नक्कीच उत्तर असं आहे की प्रभू येशूचं क्रूसावर जाणं, तो त्याग करणं आपल्यासाठी, म्हणजे ज्याच्यासाठी हा प्रश्न आहे त्याच्यासाठी वेस्ट आहे, व्यर्थ आहे प्रभू येशूचा त्याग. Concentrate on this sentence. Let His death on the cross be your death to sin. लक्षपूर्वक ऐका मी जे सांगत आहे. प्रभू येशूचं क्रूसावरचं मरण आपल्यासाठी पापासाठी मरण असं असू द्या. And let this theme be the theme of our life, and that is, let His death on the cross be your death to sin. आपल्या जीवनाचं हे ब्रीदवाक्यच असू द्या.
प्रभू येशूचं क्रुसावरचं मरण म्हणजे माझं पापासाठीचं मरण हे आपल्या जीवनाचं ब्रीदवाक्यच असू द्या. Let the life of cross given by, presented by a free gift of Lord Jesus Christ be your theme of life. आणि प्रभू येशूने क्रुसावर आपला प्राण वाहून आपल्यासाठी जे बलिदान दिलं ते आपल्यासाठी जीवन ठरलं हेही आपल्या जीवनाचं ब्रीदवाक्यच असू द्या. And you also must know that the life of Lord Jesus Christ was completely for you and me, but no one else. आपल्याला ही गोष्ट कळालीच असेल आतापर्यंतच्या संदेशामध्ये की प्रभू येशू जगामध्ये आले, जीवन जगले ते फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीच. And ultimately went on the cross for remission of your sins, to offer you the free gift of salvation. आणि त्याचसोबत प्रभू येशू क्रुसावर गेले, क्रुसावर मरण पावले. का? कारण त्या मरणानेच, क्रुसावरच्या मरणानेच आपल्याला पाप मोक्ष मिळू शकतं, सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकतं. या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होण्यासाठीच प्रभू येशू क्रुसावर मरण पावले आणि आज ते पुनरुत्थित ख्रिस्त म्हणून जगत आहेत. Be holy like the Lord Jesus Christ. Follow him as he wants to be like him. आणि म्हणून आपण ख्रिस्तासाठी जगूया. ख्रिस्ताला जसं पाहिजे आहे आपण जगावं, त्याच रीतीने जगूया. त्याची अनुयायी बघून आपण जगूया. And once you know the value of cross, the joy of the cross of Lord Jesus Christ, you will never turn yourself from the invitation of Lord Jesus Christ. एकदा का जर आपल्याला कळून चुकलं क्रुसाची किंमत आणि क्रुसाचं महत्त्व, तर नक्कीच आपण तिथून कधीच ह्या क्रुसापासून ख्रिस्तापासून कधीच मुकणार नाही. On this last Sunday of February 2021, decide yourself, determine yourself and give your life with devotion to Lord Jesus Christ. 2021 ह्या वर्षाच्या फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी आज आपण ठरवूया, निश्चय करूया की प्रभू येशूला जसं पाहिजे तसंच मी जीवन जगेन आणि ख्रिस्ताकडे बऱ्याच जणांना आणेन. Lord Jesus Christ, I am sorry that I have never behaved the way you wanted me to. आणि क्षमा मागूया, प्रभू येशू तुला जसं पाहिजे आहे तसं मी आतापर्यंत वागलो नाही. But I am ready to follow you to the utmost of my life. पण मी तुला जसं पाहिजे आहे त्या प्रकारे जगण्यास माझी इच्छा आहे, मी तयार आहे. Thank you God for sending your only begotten Son, Lord Jesus Christ, for me. थँक्यू धन्यवाद माझ्या बापा, धन्यवाद पित्या की तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू याला माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलं. You never kept him in the heaven, but sent him to suffer for me on the cross. Thank you, O Lord. Thank you, my God. थँक्यू धन्यवाद माझ्या देवा, धन्यवाद माझ्या पित्या की तू प्रभू येशूला स्वर्गातच ठेवलं नाही तर तू त्याला माझ्यासाठी या जगामध्ये पाठवले. Thank you very much, my God. Thank you very much, my Lord, and also giving your only begotten Son for you and for me and the entire world. थँक्यू माझ्या पित्या, धन्यवाद माझ्या पित्या, तू मला माझ्यासाठी प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलेलं आहे. Thank you for listening to this sermon. You must have been blessed by this sermon. आणि हा संदेश ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आशा करतो हा संदेश आपल्यासाठी आशीर्वादित ठरो. Thanks very much.